नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाची एक आवडती रेसिपी, जी अनंत चतुर्दशीला अगदी पूर्वीपासून बनवत आलो आहोत आपण। अगदी आई आजीच्या काळापासून ही रेसिपी आहे आणि खूपच मस्त अगदी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी मी बनवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर ही हरभऱ्याची डाळ आहे, हिला एक 5 ते 6 तास कंपल्सरी, म्हणजे 6 तास तर पाहिजेच भिजवलेली, म्हणजे ही अशी बोटाने तुटली पाहिजे। आणि नंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर मिक्सरमध्ये हिला खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे। मिक्सरमध्ये वाटताना अगदी नावाला एक ते 2 वेळा फिरवायची, लगेच याची अशी जाडसर अशी पेस्ट होणार आहे। आणि त्यासोबत आपण इथे हिरवी मिरची आणि अद्रक टाकणार आहोत। तर इथे बघून घ्या, ह्या प्रकारे आपली अशी एक पेस्ट तयार झाली आहे। आता आपण दुसरा राउंड करणार आहोत। आणि ही डाळ वाटताना एक लक्षात ठेवायचं आहे की पाण्याचा वापर न करता लिंबाच्या रसाचा वापर करा, कारण आपण ह्यात एक थोडीशी आंबटसर आणि थोडीशी नावाला साखरेची चव घालणार आहोत। म्हणून दोघांचं कॉम्बिनेशन येण्यासाठी इथे मी ही 1 लिंबाचा रस पूर्ण टाकलेला आहे एवढ्या 1 वाटी डाळसाठी। तर ही अशी जाडसर आपली पेस्ट बनवून रेडी झाली आहे। तर आता आपण पॅन मध्ये तेल घेणार आहोत। शक्य झाल्यास नॉनस्टिकचा वापर करा किंवा जाड बुडाची कढई असेल ना, त्याचा वापर करा। तर इथं हिंग आणि कढीपत्त्याचा वापर करायचा आहे। अगदी थोडं थोडं टाकून द्यायचं आहे सगळ्या गोष्टी। आणि मोहरी टाकायची आहे। मोहरी छान एक ते 1.5 चमचा टाकायची आहे। आणि यानंतर आपण इथे टाकणार आहोत लाल मिरची पावडर। तर आणि सोबतच थोडीशी हळद टाकायची आहे। आपण हिरवी मिरचीचा ऑलरेडी इथे टाकलेली होती मिक्सरमध्ये करताना, म्हणून इथे लाल मिरची मी अर्धा चमचा टाकलेली आहे। तुम्हाला जर जास्त थोडं तिखट हवं असल्यास तुम्ही पूर्ण 1 चमचा टाकू शकता, पण हिरव्या मिरचीचं तिखट हे पूर्ण डाळीत मस्त लागलेलं आहे, म्हणून मी इथं 1च चमचा टाकलाय। आता इथं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायची आणि नावाला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे। तर साखर आणि लिंबाची जी कॉम्बिनेशन आहे ना, ही जी वाटली डाळ आहे ना, ह्यामध्ये खूप मस्त लागते आणि खूप छान बनते आपली डिश। आणि नंतर याला झाकून थोडंसं होऊ द्यायचं, म्हणजे एक वाफ आणून घ्यायची आहे। वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही डाळ थोडीशी अशी फुलली आहे आणि अशी थोडीशी मऊ झालेली आहे, म्हणजे छान शिजते आपली डाळ। पण मध्ये मध्ये याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे, कारण म्हणजे खाली चिकटता कामा नये, म्हणजे छान असं मधून जर तुम्ही एक ते 2 वेळा असं करत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही टेक्स्चर त्याचं बदलत चाललंय आणि रंग पण खूप सुंदर आलाय आपल्या डाळला। आणि विशेष म्हणजे याचा जो सुगंध आहे ना, तो सुवास खूप मस्त येतोय। गणपती बाप्पाचा हा आवडता प्रसाद आहे। हा अनंत चतुर्दशीला नक्की नक्की बनवून बघा। आणि चविष्ट असा हा जो पदार्थ आहे हा अगदी पारंपरिक आहे। आता बघा तुम्ही, मी हे जवळजवळ 2 ते 3 वेळाला झाकण ठेवून छान परतून घेतलेलं आहे। तर आणि याचं जे टेक्स्चर आहे ते अगदी छान असं खमंग आणि खुसखुशीत झालंय, मस्त अगदी सुटसुटीत झालेली आपली जी डाळ आहे ती। आता आपल्याला याच्यावर थोडासा नारळ खोवून घ्यायचा आहे। तर फ्रेश नारळ इथे छान खोवून घेतल्यानंतर ह्यावरून जर टाकलं ना, तर ती डाळ कोरडी नाही लागत खाताना, म्हणजे गिळायला वगैरे अगदी छान अशी मस्त लागते। आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना ओल्या नारळाचं आणि हे जी वाटली डाळचं, हे खूप छान असतं। बघा आपली डाळ मस्त झाली, अगदी मोकळी सुटसुटीत झाली, अगदी खमंग झाली आहे आणि सुंदर सुवासही येतोय। प्रसादासाठी आपली जी डाळ आहे, वाटली डाळ, ती रेडी झाली आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। आणि छान रंग आलेला आहे। ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा, घरी सगळ्यांना खूप आवडेल आणि बाप्पाचा हा आवडता पदार्थ आहे। तर मोदक आपण नेहमी बनवतच असतो, तर मोदकासोबत तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा, कारण हा मस्त लागतो अगदी खायला सुद्धा। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्राय नक्की करा आणि ट्राय केल्यानंतर तुमचे रिव्ह्यूज आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा। तर बघूया आपण आता इथं छान मस्त नारळाचा असा जो खोवलेलं होतं ना फ्रेश नारळ, ते टाकून घेत आहोत। मस्त चव लागते अगदी आणि रंगही सुंदर आलेला आहे। आणि पुढच्या व्हिडिओत आपण लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत माझे बाकीचे व्हिडिओ सुद्धा नक्की चेक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवून बघा। तर बघा काय मस्त झालेलं आहे, जवळचा लुक बघून घ्या, डाळचा छान झालाय। ही वाटली डाळ खायला खूप टेस्टी लागते। थँक यू सो मच फॉर वॉचिंग, टेक केअर।